आपलं मोटिवेशन आपल्यालाच बघावं लागतं, आपल्याला कोणी मोटिवेट करत नाही. ड्रायव्हरलेस कार आहे. सकाळचे आता 5:45 वाजले. मी आता ऑस्टिनला चाललो आहे. फ्लाईट ॲक्च्युली जवळजवळ 40-50 मिनटं डिले झाली. रात्रीपासूनच काहीतरी सॉफ्टवेअर इश्यू आहे सगळ्या फ्लाईटमध्ये, त्याच्यामुळे कालचा दिवस खूप चांगला होता आणि आजचा दिवस जास्त लांब आहे. म्हणजे मोठा दिवस आहे आजचा. आता आम्ही जाणार आहे 2-2.5 तासाची फ्लाईट आहे. त्याच्यानंतर आमच्या 2 मीटिंग्स आहेत आणि मग तिकडनं परत 5 वाजता एअरपोर्टला जाऊन संध्याकाळी 7ची फ्लाईट घेऊन रात्री 12ला न्यूयॉर्कला पोहोचेल. म्हणजे 1 वाजतील घरी जायला. बघू कसं जातं. शिकागोच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ॲक्च्युली. साधारणतः 200 वर्षापूर्वी या शहराची निर्मिती झाली. म्हणजे 1800च्या सुरुवातीच्या काळात 1815-20च्या दरम्यान. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपली फेवरेट कॅफेमध्ये गेल्यानंतर जे काही गोष्टी खातो आपण, ब्राउनी, ती सुद्धा इथेच पहिली बनवली गेली होती. इथे एक पामर हाऊस नावाचा एक कॅफे आहे. तिथे पहिला टेलिव्हिजन कलर TV चॅनल ब्रॉडकास्टिंग मला वाटतं 1956मध्ये इथं झालं होतं शिकागोमध्येच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा शिकागोमधनंच येतात. ते या शहराचे मला वाटतं 2 वेळा सेनेटर होते. फेमस बास्केटबॉल प्लेअर मायकल जॉर्डन ऑल्सो यूज टू प्ले फॉर दिस टीम. खूप मोठा इतिहास आहे. सगळ्यात मोठी बिल्डिंग 1800 साली म्हणजे 1800 शतकामध्ये जगातली सगळ्यात उंच इमारत पहिली बांधली गेली होती ती शिकागोमध्येच बांधली गेली होती. म्हणून त्या शहराला जगातल्या इतर शहरांपेक्षा खूप जुना इतिहास आहे. US मधली तिसरी सगळ्यात मोठं शहर आहे आता इकॉनॉमीच्या बाबतीत, पॉप्युलेशनच्या बाबतीत आणि इव्हन डेव्हलपमेंटच्या बाबतीत. शिकागोवरून ऑस्टिनला चाललो होतो. माझी टीम मीटिंग आहे तिकडे. 7 वाजताची फ्लाईट होती. मी 6 वाजता एअरपोर्टला आलो आणि एअरपोर्टला येतानाच न्यूयॉर्क टाइम्समध्ये वाचत होतो. त्यावेळेस कळालं रात्री काहीतरी मायक्रोसॉफ्टचा इश्यू झाला आहे. क्राऊड स्ट्राईक म्हणून एक कंपनी आहे जी आमची क्लायंट पण आहे. त्यांचं आणि मायक्रोसॉफ्टचं इंटिग्रेशन होतं. जगातल्या सगळ्या फ्लाईट्स थांबलेल्या आहेत. तो एक एरर जर आला तर पूर्ण जग थांबू शकतो. एवढं आपण टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानावरती डिपेंड आहे झालो. कधी कधी विचार येतो की मॅन्युअल माणसाने ऑपरेट केलेल्या गोष्टी चांगल्या की कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरने केलेल्या चांगल्या. ऑब्व्हियसली प्रत्येकाला प्रोज कॉन्स आहेत, त्याचे प्रत्येकाचे फायदे आहेत. परंतु कधी कधी म्हणजे आपण किती फास्ट फॉरवर्ड झालो किंवा किती प्रगती केली, एक छोटासा प्रॉब्लेम जर आला तर जग जागच्या जागी थांबू शकतं. जस्ट ऑस्टिनला आता लँड झालो आहे आणि आता मीटिंगसाठी चाललो आहे. ज्या वेळेस टीमला इन पर्सनमध्ये भेटायचं असतं तर एक्साइटमेंट खूप असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम खूप एक्सायटेड असते की मला CEOला भेटायचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आजचं ट्रॅव्हल शेड्यूल इतके हेक्टिक आहे. आता इथे 1 वाजलेत. मीटिंगच्या ठिकाणी जाता जाता साधारणतः 2 वाजतील. जो काही अजेंडा आहे तसे चर्चा करून परत एअरपोर्टला यायचं आहे. 7 वाजता आमची फ्लाईट आहे म्हणजे 5:30ला पोचावं लागेल. आता जस्ट बघितलं तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरचा इश्यू झाल्यामुळे इतकी गर्दी आहे. परत 7ची फ्लाईट घेऊन 4 तासाची फ्लाईट आहे न्यूयॉर्कला. इथून 4 तास लागतात ऑस्टिनवरनं. परत न्यूयॉर्कला जाता जाता रात्री 12 वाजणार. हे घरी जायला जवळजवळ 18 तासाचा प्रवास. पण हे मला वाटतं प्रत्येक ज्याचं काम थोडं मोठ्या प्रमाणावर आहे, मग फाउंडर असेल, CEO असेल किंवा मग इतर क्षेत्रातलं कोणी असेल, ते अशीच त्यांची लाईफ असते. आणि जेवढं जसं दिसतं तसं अजिबात नसतं. ट्रॅव्हल इतकं हेक्टिक असतं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मीटिंगचे प्लॅनिंग करावे लागतात. फ्लाईट डिलेज, मध्ये अडथळे येणं, ह्या सगळ्या गोष्टी तर चालूच आहे. प्लस कायम डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवावी लागते, जो तुम्हाला भेटेल त्या प्रत्येक माणसाला तुमच्याकडनं काही ना काही अपेक्षा असते पॉझिटिव्ह गोष्टीची. मी आता टीमला भेटायला चाललो आहे. तर ऑब्व्हियसली
ते माझ्याकडनं एक्सपेक्ट करतात आहे की आता बॉस येतोय तर त्यांच्याकडनं काहीतरी नवीन गोष्टी ऐकायला मिळतील, शिकायला मिळतील, मला त्याच्यातनं मोटिवेशन मिळेल, इन्स्पिरेशन मिळेल आणि ती गोष्ट कायम मनामध्ये ठेवावी लागते. प्रत्येकजण आपल्याकडनं अप्रिसिएशन, रेकग्निशन, मोटिवेशन, न्यू इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टींचा एक्सपेक्टेशन किंवा अपेक्षा ठेवत असतो. परंतु आपलं मोटिवेशन आपल्यालाच बघावं लागतं. आपल्याला कोणी मोटिवेट करत नाही, परंतु हे कोणाला सांगताही येत नाही. कारण शेवटी व्यवसाय चालवायची जबाबदारी तुमच्यावर. म्हणून पहिली जबाबदारी तर तुमची, इतक्या जबाबदाऱ्या असतात पण त्यातली एक गोष्ट की प्रत्येकाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि त्यांना मोटिवेट करायचं आहे जेणेकरून ते आपापलं काम करत राहतात. चलो आता बाहेर आलो. ऑस्टिन म्हणजे खूप गरमीचं शहर आहे. टेम्परेचर आता इथे जवळजवळ 35-40 डिग्री आहे. शिकागोमध्ये 20 डिग्री होतं. ऑस्टिन एअरपोर्टच्या बाहेर राईड पिकअपसाठी एक सेपरेट बिल्डिंग आहे आणि फक्त इथनं तुम्ही उबर किंवा इतर कॅब बुक केली तर ही आता आमची गाडी आहे. ब्लॅक with my team and we have a question to everyone. One word they would like to describe themselves. Let me introduce my team first. She's Emily. You all know Mr. J. She's Carla, Austin McBroom, Marissa, and our new team member, Chana. Mr. Ganguly. All right, who would like to go first? One word. I can go. I would say methodical. Oh, nice. Yeah, I can see that. That's the reason you do what you do. Yeah. Anyone? I'll go. I hope genuine. Oh, nice. Nice. Jenna? I'm gonna say silly. Oh. That's, to be honest, that explains everything. That's why I like marketing. It's fun. It's silly. Cool. Not digital brand necessarily. I gotta say, one, making it hard, loyal. I have no idea. I have no idea. Crazy. A little crazy. Crazy. But like Your lane dance there. enthusiastic. In a good way. Something like that. Yeah. Sanjay? Change. You like change? I would say one word, probably a thinker. Good. Trustworthy. All right, I hope you all had fun. कालचा दिवस इतका हेक्टिक होता. माझी परत ऑस्टिनवरनं न्यूयॉर्कला रात्री 6 वाजता फ्लाईट होती, ती कॅन्सल झाली आणि जवळजवळ 1-2 तास आम्ही फ्लाईट सर्च करत होतो. एवढ्या सगळ्या एअरलाईन्स आहेत, डेल्टा, युनायटेड, अमेरिकन, अलास्का, साऊथ वेस्ट, एकही फ्लाईट मिळाली नाही. एकही. पूर्ण सिस्टम डाऊन होता. एअरपोर्टचा प्रॉब्लेम. हॉटेलमध्ये आलो, हॉटेलमध्ये पण त्यांच्या हॉटेलच्या रूम कीज चालत नव्हत्या. इट वॉज अ व्हेरी हेक्टिक डे. रात्री शेवटी सगळं ओरकून, बट इट वॉज अ गुड डे, प्रोडक्टिव्ह डे. आज आमची परत 6ची फ्लाईट आहे, पण मी अजून एक फ्लाईट, 2 फ्लाईट बुक करणार आहे. कारण इन केस जर ती कॅन्सल झाली तर मग दुसरी काहीतरी ऑप्शन पाहिजे. माझ्याबरोबर संजय गांगुली, माझं चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, त्याची आज सकाळी 6ला फ्लाईट होती, ती पण रात्री 10 वाजता त्याची कॅन्सल झाली, तर तो पण आमच्याबरोबरच येईल होते का. तर हेच आहे ट्रॅव्हल एक्सपिरियन्स. ॲक्च्युली मी मागच्या वर्षी, म्हणजे मागचे 4-5 वर्ष इतका ट्रॅव्हल करतोय, म्हणजे फ्लाईट ट्रॅव्हल, एअर ट्रॅव्हल, म्हणजे खूप एक्साइटिंग पण आहे, पण इतकं ते तुम्ही ज्यावेळेस रेग्युलरली ट्रॅव्हल करता ना, तर हे फ्लाईट कॅन्सलेशन, फ्लाईट डिलेज, या सगळ्या गोष्टी कधी कधी इतक्या फ्रस्ट्रेटिंग असतात की म्हणजे नको होतं. असे आज माझी ॲक्च्युली न्यूयॉर्कमध्ये कॉन्फरन्स मला अटेंड करायची होती मेडिकलची, पण ती पण काय होऊ शकली नाही. हे गुड मॉर्निंग. ऑस्टिन ॲक्च्युली रिसेंटली खूप ऑस्टिनचं मागच्या 5-10 वर्षामध्ये डेव्हलपमेंट चांगली झाली, स्पेशली आफ्टर कोविड. कॅलिफोर्नियामधले जे लोक होते तिथे एकतर कॉस्ट ऑफ लिव्हिंग, टॅक्सेस, या सगळ्या गोष्टी इतक्या हाय आहेत आणि सगळे कोविडनंतर ज्यावेळेस रिमोटली काम करायला लागले
तर खूप सारे लोक तिकडचे जे एम्प्लॉईज वर्कर्स होते ते कॅलिफोर्निया सोडून US च्या इतर राज्यांमध्ये ते मूव्ह झाले, कारण काही ठिकाणी टॅक्सेस नाही आहे, काही ठिकाणी कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे. तर त्यातले ऑस्टिन किंवा टेक्सास ही स्टेट आहे की जिकडे खूप सारे लोक शिफ्ट झाले. टेक्सासमध्ये आता US मध्ये टॅक्स सिस्टम अशी आहे की आपल्यासारखी पूर्ण एकच टॅक्स सिस्टम नाही आहे. इथं राज्याचा म्हणजे स्टेट टॅक्स वेगळा असतो, फेडरल देशाचा टॅक्स वेगळा असतो, आणि काही काही राज्य अशी आहेत की ज्यांना इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रगती करायची आहे, तर तिथे त्यांची टॅक्स सिस्टम त्यांनी स्टेट टॅक्स काहीच नाही ठेवलेला. म्हणजे स्टेट तुमचा जो इन्कम आहे त्याच्यावरती तुम्ही 8 ते 9% वर्षाला सेव्ह करता जर त्या राज्यात राहत असेल तर तो एक पॉईंट आहे. म्हणून मागच्या 10 वर्षात या ऑस्टिन म्हणजे टेक्सासमध्ये 3 प्रमुख शहर आहेत, ऑस्टिन, ह्युस्टन आणि डॅलस. त्यातलं ऑस्टिन हे एक प्रमुख शहर आहे. बऱ्याच लोकांनी ऐकलं पण असेल की खूप साऱ्या मोठ्या कंपन्यांनी पण आपले हेडक्वार्टर इकडे शिफ्ट केलं. कोविड नंतर इलॉन मस्क पण इकडे मूव्ह झाला. त्यांनी मला वाटतं ह्युस्टन किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये त्यांनी स्पेसएक्सची फॅक्टरी सेट केलेली आहे. फेमस यूट्यूबर पॉडकास्टर जो रोगन तो पण लॉस एंजलिसवरनं इकडे शिफ्ट झाला. त्याच्यामुळे खूप सारे लोक इकडे झाल्यानंतर ही सिटी चांगली डेव्हलप होती. खूप साऱ्या स्टार्टअप्स, यंग पीपल, त्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास खूप फेमस आहे. त्याच्यामुळे इथं फ्रेश ग्रॅज्युएट्स, यंग टॅलेंट्स इझिली अवेलेबल होतात. इट्स अ व्हेरी गुड सिटी. आज आमचा अजून काही प्लॅन ठरलेला नाही. आता मी चाललो आहे ब्रेकफास्ट करून ठरवू काय करायचं, कारण संध्याकाळी 6ची फ्लाईट आहे. त्याच्यामुळं आजचा दिवस तर जो प्लॅन होता न्यूयॉर्कमध्ये जाऊन बाकी सारी गोष्टी, कॉन्फरन्स वगैरे करायच्या, मीटिंग्स होत्या काही, तिथं काय आता होणार नाही. बट ॲटलिस्ट आज होपफुली आज त्याच्यासाठी 2 फ्लाईट ठेवल्यात. एखादी कॅन्सल झाली तरी दुसरी करून जाता येईल मला. ब्लॉगिंग इट्स अ गुड ब्रेन एक्सरसाइज. ॲक्च्युली ह्या शहरांचं मला एक चांगली गोष्ट वाटते जी आपल्या इंडियामध्ये पाहायला नाही मिळत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे Tier 1 सिटीच्या लेवलचं असतं. सगळ्या गोष्टी मिळतात ज्या तुम्हाला प्रमुख शहरामध्ये मिळतात, परंतु इथे पॉप्युलेशन कमी असल्यामुळं म्हणजे इतकं ते फ्री वाटतं ना. म्हणजे मोठे रोड, कमी गाड्या, शिस्तीत म्हणजे डिसिप्लिनमध्ये ड्रायव्हिंग करणं, आणि ह्या गोष्टी पाहिल्यानंतर खरंच वाटतं की अशा ठिकाणी राहिलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून ते आपल्याला सवय आहे की बाहेर पडलं की हजारो लोक, एकमेकाला गाड्या, हॉंकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी इतर म्हणजे युरोपमधल्या काही देशांमध्ये गेलो किंवा US मधल्या अशा Tier 2 सिटीजमध्ये जर आलो तर एक लाईफस्टाईल असं वाटतं की इट्स लाईक प्रिटी ऑर्गनाइज्ड, डेव्हलप्ड, बट स्टील काइंड ऑफ स्लो अँड स्पेशियस. तर हा पण एक हे वैशिष्ट्य आहे की सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोठ्या शहरांमध्ये बघायला मिळतात, पण लोक कमी आणि त्याच्यामुळे गाड्या कमी. रस्त्यावरती तुम्हाला पाहायला मिळतं की समोर जरी पाहिलं तर एकदम जरी ठीक आहे सॅटर्डे म्हणून थोडं कमी आहे, पण युजली कधी एवढं ट्रॅफिक मी असं पाहिलं नाही. हा थोडा ओल्ड पार्ट आहे, जुन्या इमारती अशा. ही ड्रायव्हरलेस कार आहे ऑस्टिनमध्ये, वेमोची. इफ यू लुक इनसाइड देयर इज नो वन. कार इज गोइंग ऑन विदाउट ट्रिप झाली कंप्लीट. काल परत यायचं होतं रात्री, परंतु कालची फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळं आज फ्लाईट मिळाली होती, पण आम्ही दुसरी एअरलाईन करून आलो कारण डायरेक्ट फ्लाईट नव्हती न्यूयॉर्कला कुठलीच. बट ओव्हरऑल खूप छान ट्रिप होती. दोन्ही इम्पॉर्टंट 2-3 मीटिंग्स होत्या ज्या इम्पॉर्टंट त्या पूर्ण झाल्या. इन पर्सन मीटिंग्स आणि इंटरॅक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. हे मी मागच्या 5 वर्षात पाहिलं आहे.
ज्यावेळेस एम्प्लॉईजला एक दुसऱ्याबरोबर भेटायला मिळतं, वेळेस टाईम स्पेंड करायला मिळतो, त्याचा इफेक्ट कामामध्ये, त्यांच्या ओव्हरऑल माइंडसेटमध्ये, काम करण्यामध्ये, त्यांना एनर्जी, मोटिवेशन या सगळ्या गोष्टींमध्ये खूप होतो. म्हणून आज ॲक्च्युली वीकेंड आहे, सॅटर्डेचा पूर्ण दिवस त्याच्यामुळे गेला. आता उद्या परत पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करायचं आहे. पुढच्या आठवड्यात परत एक मला ट्रिप आहे, डेन्व्हरला जायचं आहे. डेन्व्हरला इथून 4 तासाची फ्लाईट आहे, म्हणजे साधारणतः आपल्या इथून विचार केला तर सिंगापूरला जाण्यासारखं आहे. सकाळी 6ला निघणार आहे, 6ची फ्लाईट आहे, रात्री 11 वाजता परत येणार आहे. म्हणजे थोडक्यात सकाळी सिंगापूरला जाऊन कामं 2 मीटिंग करून परत यायचं आहे. पूर्ण आठवडा खूप हेक्टिक असतो. सोमवार मंगळवार तर पूर्ण ऑफिसची एक्झिक्युटिव्ह मीटिंग, लिडरशिप मीटिंग, आठवड्याचे अपडेट, मागच्या आठवड्यात गोल काय होता, अचीव किती झालं, पुढचा ॲक्शन प्लॅन काय. आणि बुधवारी जाणार आहे डेन्व्हरला. परत मग थर्सडेला माझे ड्रायव्हिंग लायसन्सची अपॉइंटमेंट आहे. फ्रायडेला परत इथल्या ईस्ट कोस्ट म्हणजे पूर्वेकडचे जेवढे आमचे US मधले एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर इन पर्सन लंच ठेवलेला आहे, तर तो फ्रायडेला आहे. त्यामुळे पुढचा आठवडा पण पूर्ण म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत पूर्ण पॅक आहे. आणि मग शनिवारी आम्ही बाहेर चाललो आहे 1 आठवड्यासाठी. तर उद्याचाच दिवस थोडा रिलॅक्स आहे, पण उद्या 3-4 तास तर कामामध्ये जातील पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करण्यासाठी. बट या ओव्हरऑल इट्स प्रोडक्टिव्ह अँड इट वॉज अ फन ट्रिप. Good night.